सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की कुणाच्या आयुष्यामध्ये आज काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचं राशीफळ हे अधिक कठीण आहे. आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवसांपैकी एक असू शकतो. आज तुम्हाला काही कामांमध्ये मोठं अपयश येऊ शकतं. आज तुम्हाला तुमच्या अधिकारांबाबत काही वादांना सामोरं जावं लागेल. आज तुमच्या आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल, कारण तुम्हाला थकवा जाणवेल आणि वेदना देखील होतील. आज तुम्हाला तुमच्या एखाद्या कामामध्ये विलंब होऊ शकतो. तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यामध्ये काही अडचणी येऊ शकतात. सामाजिक जीवनामध्ये काही वादांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. तुमचे कुटुंबीय आणि मित्रांसोबत काही वादांनाही तुम्हाला सामोरं जावं लागेल. आज तुमच्या प्रेम जीवनामध्ये काही नवीन समस्या निर्माण होऊ शकतात. आज तुमच्या जोडीदारासोबत तुमचं भांडण होऊ शकतं. आज नशीब 46% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी कठीण आहे. तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागेल. तुमच्या समस्यांवर उपाय शोधण्यामध्ये तुमचा बराच वेळ निघून जाईल. तुम्हाला संयमानं आणि सातत्यपूर्ण काम करावं लागेल. आज तुम्हाला तुमच्या भरकटलेल्या विचारसरणीचा सामना करावा लागेल. मनापासून सत्य बोलावं लागेल. पण आपल्या आरोग्याची काळजी देखील घ्यावी लागेल. आपल्या शरीराच्या सुरक्षेबद्दल काळजी घ्या. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यासोबतच तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्याचाही प्रयत्न करायला हवा. तुम्हाला तुमच्या व्यवसायातून किंवा कामाच्या माध्यमातून तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतील. आज तुम्हाला अभ्यास किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये यश मिळू शकतं. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नवीन आव्हानांना सामोरं जावं लागेल आणि तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज चण्याची डाळ आणि गूळ एका पिवळ्या कापडामध्ये बांधून भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अतिशय शुभ आणि उत्तम असणार आहे. आज तुम्हाला कामामध्ये भरपूर यश मिळेल आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहील. तुम्ही केलेल्या कामामध्ये तुम्हाला यश मिळाल्यानं तुमचा मान सन्मान वाढेल. तुमच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी तुमचं नाव प्रसिद्ध होईल. तुम्हाला तुमच्या हक्कांबाबत कोणत्याही वादाला सामोरं जावं लागणार नाही. तुमचं जीवन सुखकर करण्यासाठी तुम्हाला सहकार्य मिळेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची आणि त्यांच्यासोबत खूप आनंद अनुभवण्याची संधी मिळेल. तुमचं नातं मजबूत होईल आणि तुमचा पार्टनर तुमच्यासोबत नेहमी आनंदी राहील. आज तुम्ही स्वतःला विश्रांतीसाठी आणि शरीराची काळजी घेण्यासाठी वेळ दिला पाहिजे. स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी तुम्हाला योग्य प्रमाणात अन्न सेवन करावं लागेल. आज तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिव चालीसाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज सिंह राशीच्या मंडळींना काही समस्यांना सामोरं जावं लागेल. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या विरोधकांपासून सावध राहावं लागेल. कोणावरही आज जास्त विश्वास ठेवू नका. आज तुम्हाला प्रत्येक गोष्टीवरती प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. शांत राहून तुम्ही तुमच्या कुटुंबातील वाद टाळू शकता. रागामुळे तुमचं काम बिघडेल. तुम्हाला तुमच्या खर्चाकडे लक्ष द्यावं लागेल, नाहीतर तुम्हाला पैशांची उणीव भासेल. तुम्हाला मानसिकदृष्ट्या खंबीर राहण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या आवडत्या छंदासाठी थोडा वेळ घालवण्याचा सल्ला दिला जातोय. विद्यार्थ्यांना आज अभ्यासातून सुट्टी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तुम्हाला तुमचं आवडतं वाद्य वाजवण्यासाठी वेळ मिळेल. आज तुम्हाला तुमच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावं लागेल. धीर धरा आणि आजचा दिवस तुम्ही चांगला घालवू शकता. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांना आज त्यांच्या चुकांना सामोरं जावं लागेल. आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहावं लागेल. कोणावरही आज जास्त विश्वास ठेवू नका. आज तुम्हाला तुमची प्रत्येक गोष्ट किंवा त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. शांत राहून कौटुंबिक वाद तुम्हाला टाळता येतील. परंतु तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुमचं चांगलं चालू काम बिघडू शकतं. आज तुमचे खर्च वाढू शकतात, ज्यामुळे तुम्हाला पैशांची उणीव भासेल. त्यामुळे
मानसिकदृष्ट्या खंबीर राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आवडीच्या छंदामध्ये थोडा वेळ घालवल्यानं तुम्हाला शांती मिळेल. विद्यार्थ्यांनी आज अभ्यासातून थोडी विश्रांती घेण्यास हरकत नाही. आजचं राशीफळ तुम्हाला सांगतंय की तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि तुमचे विचार सकारात्मक ठेवण्याची गरज आहे. आज तुम्हाला तुमची दृष्टी स्पष्ट करावी लागेल आणि तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला जाईल. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये मोठं यश मिळेल. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहावं लागेल. तुम्हाला तुमच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करावं लागेल. कोणावरही आज विश्वास ठेवू नका. आज तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर तुमची प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. शांत आणि जबाबदार राहून तुम्ही तुमच्या कुटुंबातील वाद टाळू शकता. रागामुळे तुमचं काम बिघडू शकतं, त्यामुळे तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवावं लागेल. तुम्ही मानसिकदृष्ट्या खंबीर राहा. तुमच्या वेळेचं योग्य नियोजन करा. तुम्हाला तुमच्या आवडत्या छंदामध्ये थोडा वेळ घालवायला सवड मिळेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्वेतचंदनाचा टिळा लावा आणि भगवान शंकरांना तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस मीन राशीच्या मंडळींसाठी खूप चांगला जाईल. तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळेल. तुमच्याकडे अनेक मार्गांनी पैसे येतील. तुमची सर्व मेहनत आणि प्रयत्न आज तुम्हाला फळ देतील. आज तुम्हाला तुमच्या संपर्कातील लोकांशी चांगले संबंध निर्माण करण्याची संधी मिळेल. तुम्हाला तुमच्या भाषेवर नियंत्रण आज ठेवावं लागेल. तुमची मतं तुम्हाला विचारपूर्वक मांडावी लागतील. नोकरदार लोकांना आज कार्यालयीन राजकारणापासून दूर राहावं लागेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवू शकता आणि आनंदाचा अनुभव घेऊ शकता. आज तुम्हाला तुमच्या मनोरंजनासाठी पैसे खर्च करावे लागतील. विवाहित लोकांना आज लग्नाची चांगली स्थळं येऊ शकतात. आज घरासाठी तुम्ही काही नवीन वस्तू खरेदी करू शकता. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुंभ राशीच्या लोकांसाठीचा दिवस चांगला आहे. तुम्ही तुमच्या दैनंदिन कामामध्ये यशस्वी व्हाल. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे तुमच्यासाठी आज महत्त्वाचं असेल. जर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला दिवसभर काही ना काही समस्यांना सामोरं जावं लागेल. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबियांकडून विशेष भेट मिळण्याची शक्यता आहे. तुमचा दिवस तुमच्या जोडीदारासोबत सुंदर जाईल. नोकरदार लोक त्यांच्या कामामध्ये खूप व्यग्र राहतील. तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि तुम्ही यशस्वी व्हाल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना आज चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल आणि कोणतेही काम तुम्ही अति उत्साहानं करू नका, अन्यथा तुमच्याविषयी गैरसमज होऊ शकतो. तुम्हाला महत्त्वाची कामं वेळेत पूर्ण करावी लागतील. आज उत्पन्न आणि खर्चामध्ये समतोल राखावा लागेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आपण जाणून घेतलेलंच आहे की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगली गोष्ट नक्कीच घडावी. धन्यवाद.